2 दुसरा भाग. आता ही एवढी लावण्यवती कन्या सांभाळायला कुणाला द्यायची हा प्रश्न आला, कारण ब्रह्मदेवाला कुठे एवढा वेळ होता. मग त्यांनी विचार केला की सगळ्या ऋषींमध्ये किंवा देवांमध्ये जो जितेंद्रिय आहे, ज्याचा आपल्या मनावर आणखीन शरीरावर पूर्ण संयम आहे, जो सदाचरणी आहे, उच्च विचार त्याचे आहेत, अशा एखाद्या ऋषीकडे आपण तिला ठेवावी. आणि तसे ऋषी कोण? तर गौतम हे तसे ऋषी आहेत. सप्तर्षींच्या मध्ये गौतमांची गणना होते. तर आपण त्यांच्याकडे हिला ठेवावी. त्यांच्याकडे त्यांनी ही कन्या नेऊन ठेवली. त्यांच्या आश्रमामध्ये ती मोठी झाली. आश्रमातले सगळे नियम पाळून, तिथलं पावित्र्य पाळून ती राहत होती. होता होता ती आता उपवर झाली. उपवर झाल्यानंतर आता तिच्या विवाहाचा प्रश्न आला. आता ह्या तिच्या जन्माच्या बाबतीत आणखीनही काही कथा आहेत की ती कौरवांच्या कुळामध्ये मुद्गलाची कन्या होती असं कोणी म्हणतं, कुणी काय. पण जास्तीत जास्त जे आहे ते मात्र ही ब्रह्मदेवाची कन्या होती हेच उल्लेख जास्ती ग्रंथांमधून सापडतात. त्यामुळे आपण तेच धरायला हरकत नाहीये. मग त्याच्यातही काही प्रकार आहेत. त्याच्यात कुणी म्हणतं की उर्वशीचा गर्भहरण करण्यासाठी ब्रह्मदेवानी तिला निर्माण केली. सगळ्यात सुंदर, अप्सरांपेक्षा सुद्धा सुंदर अशी त्यांनी ही निर्माण केली. नंतर मग कुणी म्हणतं हिला पाण्यापासून निर्माण केली. कुणी म्हणतं की सप्तर्षींनी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाची जी विभूती खाली राहिली होती त्या अंगाऱ्यामधून, त्या भस्मामधून हिची निर्मिती केली. म्हणजे ही जन्मापासूनच पवित्र आणि ही यज्ञयागाशी संबंधित अशी ही निर्मिती झालेली होती. त्यामुळे आता विवाह सुद्धा चांगल्या माणसाबरोबर व्हायला पाहिजे. मग काही जण म्हणतात की ब्रह्मदेवाने विचार केला की हिचं पालनपोषण गौतमानी केलेलं आहे आणि इतकी सुंदर कन्या असून सुद्धा त्यांनी कधीही तिच्याकडे अशा वाईट नजरेने पाहिलेलं नाहीये. तिच्यावर चांगले संस्कार व्हावे एवढाच त्यांचा विचार राहिलेला आहे. त्यामुळे मग एवढा जितेंद्रिय माणसालाच आपण का नाही हिला देऊ, म्हणून त्यांनी गौतमांना तिला विवाहामध्ये दिलं आणि त्या दोघांचा विवाह लावून दिला. दुसरे काही म्हणतात नाही नाही, असं काय त्यांनी नुसतं नाही लावून दिलं. त्यांनी एक अट ठेवली होती लग्नासाठी, आणि ती अट होती की त्रैलोक्याची प्रदक्षिणा जो करून येईल, प्रथम येईल त्याला आपली मुलगी द्यायची. आता इंद्र हा देवांचा राजा आणि प्रत्येक गोष्टीवरती तो आपला स्वतःचा अधिकार समजायचा. या राजांची ही पद्धत असते. विश्वामित्रही पहिले तसेच होते आणि म्हणून तर वसिष्ठांची गाय ओढून न्यायला त्यांना काहीच वाटलं नाही, कारण जगात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या माझ्याच आहेत असंच राजांचा समज असायचा. त्यामुळे त्याची अशी समजूत होती की हिला माझ्यासाठीच निर्माण केलेली आहे. पण बाकी सुद्धा सूर्य आहेत, वरुण आहेत, त्या सगळ्याच देवांना तिची अभिलाषा होती. आता त्याच्या लग्नासाठी अटच आहे म्हटल्यानंतर सगळेजण तयार झाले. सगळेजण तिन्ही लोकांना, कुणी केवळ पृथ्वीला म्हणतात, कुणी तिन्ही लोकांना म्हणतात. वेगळ्या वेगळ्या पुराणामध्ये हे वेगळे वेगळ्या संदर्भ आढळतात. पण काही अट म्हणजे ही होती. सगळे निघाले. गौतम ऋषींनी काय केलं, सुरभी नावाची कामधेनू त्यावेळेला आपल्या वासराला जन्म देत होती, तिलाच त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवापुढे जाऊन उभे राहिले.
झालं त्यांनी झाले तुला सगळं तिन्ही जगाचं प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळालेलं आहे, आता तुझ्याशी लग्न लावून देतो, म्हणून त्यांचा विवाह संपन्न केला. इतर देव मात्र धावत पळत तिन्ही लोकांची प्रदक्षिणा करण्यात गुंतले होते. ते धापा टाकत येईपर्यंत त्यांचा विवाह होऊन सुद्धा गेलेला होता. बाकीच्यांनी आपली ही हार जी आहे ती स्पोर्टिव्हली घेतली. ठीक आहे, आपण नाही जिंकलो आणि काही हरकत नाही. पण इंद्राला मात्र तो आपला अपमान वाटला आणि त्याला अत्यंत राग आला. तो म्हणला, मी हिला अशी सोडणारच नाही, मुळे मी हिला धडा देईन, त्याचा काहीतरी तिला मी करीन, असं त्यावेळेलाच त्यांनी मनातनं ठरवलं. पण गौतमांनी तिला लग्न झाल्यानंतर ब्रह्मगिरीवर नेलं. ब्रह्मगिरीवरती दोघं जण आपला संसार थाटला. त्यांना तिथे मुलंही झालेली आहेत आणि आता ती मुलं किती आणि कुठे हे या प्रत्येक पुराणामध्ये वेगळे वेगळे उल्लेख आहेत. पण शतानंद नावाचा त्याचा ज्येष्ठ पुत्र जो आहे तो जनकाचा राजपुरोहित होता हे नक्की, कारण रामायणामध्ये त्याची आणि आपली भेट होणार आहे. त्यामुळे शतानंद आणखीन कोणीतरी नक्की असणार, कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. म्हणजे हिला पोरं बाळ होऊन ती पोरं बाळ मोठी झालेली आहेत, त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत, त्यांनी विद्याध्ययन केलेलं आहे आणि त्याच्यानंतरची ही घटना आहे. काही लोक असं म्हणतात की तिला 2 मुलं आणि 3 मुली होत्या. काही जण काय काय म्हणतात, म्हणजे मला तर सांगायला सुद्धा हे वाटते, कारण अशक्य गोष्टी त्या वाटत आहेत. अरुणाने स्त्रीचा वेश घेतला आणि त्याच्यावरती भाळून ब्रह्मदेवापासून त्याला एक मुलगा झाला, वाली. सूर्य म्हणला मी पण म्हणजे हिच्याशी समागम करणार, आणि सूर्यापासून झाला तो सुग्रीव झाला. आणि त्या दोघांना त्यांनी गुपचूप अहिल्याच्या जवळ आणून ठेवलं आणि ही जगात सगळ्यांसाठी ही अहिल्याचीच मुलं आहेत म्हणून. आणि अंजनी नावाची तिची जी मुलगी होती तिने वडिलांच्याकडे चुगली केली की हे इतरांची मुलं स्वतःची म्हणून सांगते आहे. त्यामुळे मग तिला राग आला हल्लेला आणि तिने सांगितलं तुला पण माकडासारखा मुलगा होईल. आणि मग त्या अंजनीने हनुमंताला जन्म दिला. हे सगळ्या अशक्य गोष्टी वाटतात. आणि एनिवे, पण तिला मुलं बाळ झालीत, त्यांच्यावर संस्कार झालेत, त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती राहत आहे. आश्रमातले सगळे नियम पाळून आश्रमाच्या पवित्र वातावरणामध्ये ती एकरूप झालेली आहे. आणि हा समय किंवा ही वेळ आता सूड घ्यायला चांगली आहे असा इंद्राने विचार केलेला आहे. आणि आता इंद्राने तिचा सूड घेण्याचा निश्चय केलेला आहे.